नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री या चॅप्टरमध्ये इंट्रोडक्शनचा जो भाग आहे तो इंट्रोडक्शनचा भाग कंप्लीट केलेला आहे. त्याच्यानंतर पुढच्या भागाकडे आपण वळणार आहोत, तो म्हणजे क्लासिफिकेशनचा. त्या क्लासिफिकेशनमध्ये आपण सुरुवातीला पाहिलं होतं की जर पॉलिमरचं क्लासिफिकेशन त्यांच्या सोर्सवरून किंवा त्याच्या ओरिजिनवरून जर करायचं असेल तर त्यामध्ये आपल्याला त्याचे 3 प्रकार पाहायला मिळतात. एक नॅचरल पॉलिमर, दुसरं सिंथेटिक पॉलिमर, तिसरं सेमी सिंथेटिक पॉलिमर. याच्यानंतर क्लासिफिकेशनचा आपण दुसरा प्रकार पाहिला की ज्याच्यामध्ये त्या पॉलिमरचं क्लासिफिकेशन जे आहे ते क्लासिफिकेशन आपण त्यांच्या स्ट्रक्चरनुसार केलेलं होतं. मग डिपेंडिंग अपॉन द स्ट्रक्चर्स पॉलिमरचं क्लासिफिकेशन आपण 3 प्रकारामध्ये पाहिलं. त्यातला पहिला प्रकार होता लिनियर किंवा स्ट्रेट चेन पॉलिमर, दुसरा प्रकार होता ब्रँच्ड चेन पॉलिमर आणि तिसरा प्रकार होता क्रॉस लिंक्ड पॉलिमर. त्याच्यानंतर याच क्लासिफिकेशनमध्ये पुढचा प्रकार जो आहे तो पुढचा प्रकार आपण पाहिला होता, तो होता क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशन. मग या क्लासिफिकेशनमध्ये आपण सुरुवातीला पॉलिमरायझेशनचं मिनिंग जे आहे ते मिनिंग सुरुवातीला पाहिलं होतं. पॉलिमरायझेशन म्हणजे काय आणि पॉलिमरायझेशनच्या प्रोसेसमध्ये नेमकं काय होतं. तर पॉलिमरायझेशनमध्ये आपण या पाठीमागे डिस्कस केलं होतं की पॉलिमरायझेशनमध्ये एक्झॅक्टली होतं काय. तर पॉलिमरायझेशनमध्ये लो मॉलिक्युलर मास मटेरियल हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर कंडिशनला किंवा कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये हाय मॉलिक्युलर मास मटेरियलमध्ये कन्वर्ट केले जातात. ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये लो मॉलिक्युलर मास मटेरियल इज कन्वर्टेड इंटू हाय मॉलिक्युलर मास मटेरियल in presence of high temperature or high pressure or in presence of catalyst. This process is called as polymerization. त्याला पॉलिमरायझेशन असं म्हटलं जातं. या मोड ऑफ पॉलिमरायझेशनमध्ये आपण पहिला प्रकार पाहिला होता ॲडिशन पॉलिमर्सचा. मग ॲडिशन पॉलिमर्स म्हणजे काय, तर असे पॉलिमर्स की ज्या पॉलिमर्सना प्रिपेअर करण्यासाठी जे मोनोमर्स आहेत त्या मोनोमर्समध्ये सिम्पली ॲडिशन जे ते ॲडिशन केले जाते विदाऊट लॉस ऑफ मॉलिक्युल. म्हणजे जे पॉलिमर्स तयार होत असताना त्याच्यामध्ये फक्त मोनोमर्सचे ॲडिशन जे ते ॲडिशन केले जाते आणि हे पॉलिमर तयार होत असताना त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्मॉल मॉलिक्युल हा बाहेर पडत नाही. विदाऊट लॉस ऑफ एनी मॉलिक्युल simply addition of monopore takes place. Such polymers are called as addition polymers. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊन त्याचं मेकॅनिझम जे आहे ते मेकॅनिझम सुद्धा पाहिलं होतं. मग या ॲडिशन पॉलिमर्समध्ये आपल्याला माहिती आहे किंवा पाठीमागच्या लेक्चरला आपण डिस्कस केलं होतं की ह्या ॲडिशन पॉलिमर्समध्ये फ्री रॅडिकल मेकॅनिझम जे आहे ते फ्री रॅडिकल मेकॅनिझम आपल्याला पाहायला मिळतं. मग हे फ्री रॅडिकल मेकॅनिझम जे आहे ते 3 स्टेपमध्ये होतं. पहिली जी स्टेप असते तिला चेन इनिशिएशन स्टेप असं म्हटलं जातं. मग ह्या चेन इनिशिएशन स्टेपमध्ये नेमकं होतं काय, तर याच्यामध्ये फ्री रॅडिकल जे आहे ते फ्री रॅडिकल तयार होत असतात. त्याच्यानंतर सेकंड स्टेप जी आहे ती सेकंड स्टेप अर्थात ह्या मेकॅनिझममध्ये पाहायला मिळते. ती सेकंड स्टेप आहे चेन प्रपोगेशनची किंवा चेन एलॉंगेशनची. मग ह्या सेकंड स्टेपमध्ये होतं काय, तर या सेकंड स्टेपमध्ये जे फ्री रॅडिकल पहिल्या स्टेपमध्ये तयार झालेले आहेत त्या फ्री रॅडिकलचं बाकीच्या राहिलेल्या मोनोमर्सबरोबर कॉम्बिनेशन होतं आणि त्याच्यापासून ती पॉलिमरायझेशनची जी चेन आहे ती प्रोपोगेट होते किंवा एलॉंगेट होते आणि त्याच्यापासून जे फ्री रॅडिकल आहे ते जसे जसे प्रोपोगेट होतील एलॉंगेट होतील तसे तसे टर्मिनल एंडला ते फ्री रॅडिकल जे ते फ्री रॅडिकल ॲड होत जातात आणि अशा पद्धतीनं ह्या सेकंड स्टेपमध्ये चेन प्रोपोगेशन जे ते प्रोपोगेशन किंवा इलॉंगेशन जे आहे ते इलॉंगेशन आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर तिसरी आणि शेवटची स्टेप या मेकॅनिझममध्ये येते ती म्हणजे चेन टर्मिनेशनची. ह्या चेन टर्मिनेशनच्या स्टेपमध्ये होतं काय, तर इथं ती जी पॉलिमरायझेशनची प्रोसेस आहे ती स्टॉप होते
किंवा त्याचा एंड होतो. एंडिंग ऑफ प्रोसेस बाय कॉम्बिनेशन ऑफ ग्रोईंग चेन रॅडिकल्स. सेकंड स्टेपमध्ये आपल्याला जी चेनची ग्रोथ पाहायला मिळते, जी फ्री रॅडिकल आणि राहिलेले जे मोनोमर्स आहेत ते मोनोमर्स कंबाईन होऊन चेन जी इलॉंगेट होते किंवा प्रोपोगेट होते, त्या चेनला कुठंतरी एंड करण्याचं काम या तिसऱ्या स्टेपमध्ये होतं. म्हणून ह्या तिसऱ्या स्टेपला चेन टर्मिनेशन स्टेप असं म्हटलं जातं. हिअर एंडिंग ऑफ प्रोसेस टेक्स प्लेस. मग तिथं नेमकं होतं काय, तर ज्यावेळी त्या पॉलिमरायझेशनमध्ये सगळे मोनोमर्स वापरले जातात आणि त्या सगळ्या मोनोमर्सचं ज्यावेळी एक्झॅक्टली फ्री रॅडिकल्समध्ये कन्व्हर्जन होतात, त्यावेळी हे फ्री रॅडिकल्स जे आहेत ते फ्री रॅडिकल्स कंबाईन होतात आणि फायनली त्याच्यापासून आपले डिझायर्ड प्रॉडक्ट जे किंवा पॉलिमर जे किंवा असं म्हणा ॲडिशन पॉलिमर जे ते ॲडिशन पॉलिमर तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर इथंपर्यंत आपण पाठीमागच्या लेक्चरला जे ते पाठीमागच्या लेक्चरला पाहिलं होतं. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आता आपण पाहणार आहोत. यानंतर आज आपण त्याच क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशनचा दुसरा प्रकार जो आहे तो पाहणार आहोत. सो ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशन, फर्दर पॉलिमर्स आर क्लासिफाइड इनटू बी और सेकंड टाइप कंडेन्सेशन पॉलिमर्स. कंडेन्सेशन पॉलिमर्स म्हणजे काय, तर याच्यापूर्वीच्या आपण मोड ऑफ पॉलिमरायझेशनचा जो पहिला प्रकार होता ॲडिशन पॉलिमर्स, त्याच्यामध्ये हे पाहिलं होतं की ॲडिशन पॉलिमरमध्ये मोनोमर्स जे आहेत ते मोनोमर्स सिम्पली फक्त एकमेकात ॲड होतात विदाउट लॉस ऑफ एनी मॉलिक्युल्स. मग याच्यानंतर मोड ऑफ पॉलिमरायझेशन नंतरचा हा दुसरा प्रकार आहे ज्याला आपण कंडेन्सेशन पॉलिमर्स असं म्हणतो. मग कंडेन्सेशन पॉलिमर्स म्हणजे काय, तर इथं समजा एक एक्झाम्पल आपण घेऊया. कंडेन्सेशन पॉलिमर्स, कन्सिडर अ फॉर्मेशन ऑफ टेरिलिन. हिअर इथिलीन ग्लायकॉल अँड टर्पथॅलिक ॲसिड कंबाईन्स टू फॉर्म टेरिलिन ॲज बिलो. मग ह्या कंडेन्सेशन पॉलिमरसाठी किंवा कंडेन्सेशन पॉलिमर ही कन्सेप्ट समजण्यासाठी पहिल्यांदा त्याचं एक एक्झाम्पल घेऊया. टेरिलिन हे जे पॉलिमर आहे ते कंडेन्सेशन पॉलिमरचं एक्झाम्पल आहे. मग त्याचं फॉर्मेशन जे आहे ते फॉर्मेशन कशा प्रकारे होतं ते आपण पाहूया. मग ह्या टेरिलिनसाठी आपल्याला इथिलीन ग्लायकॉल आणि तर इथं या कंडेन्सेशन पॉलिमरचं एक्झाम्पल जे आहे ते टेरिलिनचं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये टेरिलिन तयार करण्यासाठी आपल्याला स्टार्टिंग मटेरियल म्हणून इथिलीन ग्लायकॉल आणि त्याचबरोबर डायमिथिल टर्पथॅलेट जे आहे ते वापरावं लागतं. ज्यावेळी ह्या इथिलीन ग्लायकॉलला आणि डायमिथिल टर्पथॅलेटला कंबाईन करतो आपण त्यावेळी त्याच्यापासून हे टेरिलिन मिळतं. त्याची रिॲक्शन खाली दिलेली आहे. या रिॲक्शनमध्ये आपल्याला काय पाहायला मिळते की सुरुवातीला आपण हे टर्पथॅलेट जे आहे ते टर्पथॅलेट वापरतोय आणि त्या टर्पथॅलेटला नंतर इथिलीन ग्लायकॉल बरोबर कंबाईन करतोय. तो कंबाईन केल्यानंतर होतोय काय, याच्यामध्ये त्या टर्पथॅलिक ॲसिडमधला जो कार्बोक्झिलिक ग्रुप आहे तिथला हायड्रोजन आणि ग्लायकॉलमधला हायड्रॉक्झिलिक ग्रुप असे दोन्ही इथं काय होत आहेत, कंबाईन होत आहेत. म्हणजे हा आणि त्याच्यापासून एक वॉटर मॉलिक्यूल लायटर वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो लायटर वॉटर मॉलिक्यूल याच्यातून बाहेर पडतोय आणि हे मोनोमर्स कंबाईन होत आहेत आणि त्याच्यापासून हे टेरिलिन जे आहे ते टेरिलिन तयार होते. ठीक आहे. मग इथं नेमकं होतंय काय, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ पॉलिमरायझेशन इज बाय इलिमिनेटिंग स्मॉल मॉलिक्यूल फ्रॉम पॉलिफंक्शनल मोनोमर्स. इट इज कॉल्ड ॲज कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. मग ह्या रिॲक्शनवरून आपल्याला असं लक्षात येते की हे टेरिलिन तयार होत असताना टर्पथॅलिक ॲसिड याच्यामधला हायड्रोजन आणि इथिलीन ग्लायकॉलमधला हायड्रॉक्सिल ग्रुप जो आहे ते दोन्ही कट होत आहेत ॲज अ वॉटर मॉलिक्यूल म्हणून आणि नंतर त्याच्यापासून आपल्याला हे टेरिलिन जे आहे ते टेरिलिन मिळते. मग इथं पॉलिमरायझेशन होत असताना एक स्मॉल मॉलिक्यूल वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट होत आहे
आणि राहिलेली पार्ट कंबाईन करून ते पॉलिमर तयार होते. म्हणजे थोडक्यात ओरिजिनल त्याचा जो शेप आहे तो ओरिजिनल शेप आहे तसं न राहता ते कंडेन्स फॉर्ममध्ये, कंडेन्स फॉर्म म्हणजे काय तर त्याच्यामध्ये थोडीशी काटछाट आपल्याला पाहायला मिळते मोनोमर्समध्ये. पहिल्या मोनोमरचा म्हणजे टरफॅलिक ॲसिडचा हायड्रोजन कट होतो आणि दुसऱ्या मोनोमरचा म्हणजे इथिलीन ग्लायकॉलचा हायड्रॉक्सिल ग्रुप जो आहे तो हायड्रॉक्सिल इथं कट होतोय. असं त्याच्यामध्ये काटछाट होते आणि कंडेन्सेशन होते आणि त्याच्यापासून ते पॉलिमर तयार होते. म्हणून ह्या पॉलिमरला कंडेन्सेशन पॉलिमर्स असं म्हटलं जातं आणि ह्या प्रोसेसला कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन असं म्हटलं जातं. मग इथं त्याची डेफिनेशन खाली दिलेली आहे. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ पॉलिमरायझेशन इज बाय इलिमिनेटिंग स्मॉल मॉलिक्यूल फ्रॉम पॉलिफंक्शनल मोनोमर्स. इट इज कॉल्ड ॲज कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. या कंडेन्सेशन पॉलिमर्समध्ये होतं काय तर दोन वेगवेगळ्या प्रकारचे जे मोनोमर्स आहेत. आता इथे ग्लायकॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळते की पहिला मोनोमर आहे टरफॅलिक ॲसिडचा आणि दुसरा मोनोमर आहे इथिलीन ग्लायकॉलचा. तर हे पॉलिफंक्शनल मोनोमर्स आहेत. या दोघांचेही फंक्शनल ग्रुप वेगवेगळे आहेत. टरफॅलिक ॲसिडचा फंक्शनल ग्रुप आहे कार्बोक्सिलिक ग्रुप आणि इथिलीन ग्लायकॉलचा फंक्शनल ग्रुप आहे हायड्रॉक्सिल ग्रुप. इथं पॉलिफंक्शनल मोनोमर्स जे आहेत त्या पॉलिफंक्शनल मोनोमर्समध्ये काय होते काटछाट होते, कंडेन्सेशन होते आणि त्याच्यातून इलिमिनेशन होऊन एक स्मॉल मॉलिक्यूल वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो बाहेर पडतो आणि मग ते कंबाईन होऊन त्याच्यापासून ते पॉलिमर तयार होते. ठीक आहे. तर कंडेन्सेशन पॉलिमर्समध्ये होतं काय तर मोनोमर्स जे आहेत ते दोन वेगवेगळ्या फंक्शनल ग्रुपच्या मोनोमर्समध्ये छोटे काटछाट होते किंवा त्याच्यामध्ये अशा प्रकारे काटछाट होते आणि स्मॉलर मॉलिक्युल्स त्याच्यामधून बाहेर पडत असतात आणि ते पॉलिमर्स तयार होत असतात. अशा पॉलिमर्सना कंडेन्सेशन पॉलिमर्स असं म्हटलं जातं. हिअर चेन ग्रोथ ऑकर्स बाय कंडेन्सेशन स्टेप. ह्या कंडेन्सेशन पॉलिमर्समध्ये चेन ग्रोथ जे ती चेन ग्रोथ कशामुळे होत असते तर कंडेन्सेशन स्टेप म्हणजे काय तर मोनोमरमधला काही भाग कट होणं आणि जॉईन होणं. ठीक आहे. तर ह्या प्रकारच्या पॉलिमरमध्ये चेन ग्रोथ जी आहे ती कंडेन्सेशन स्टेपमुळे होत असते. देअरफॉर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन. या कंडेन्सेशन पॉलिमर्समध्ये जी ग्रोथ आहे त्या पॉलिमरची किंवा त्या पॉलिमरची चेन ग्रोथ जी आहे ती कंडेन्सेशन स्टेपमुळे होत असते. म्हणून ह्या पॉलिमर्सना स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन असं सुद्धा म्हटलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन. त्याच्यानंतर या क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशनचा तिसरा प्रकार येतो. तो आहे सी रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन म्हणजे काय तर असे पॉलिमर्स की ज्या पॉलिमर्समध्ये आपल्याला मुळातच मोनोमरमध्ये एक रिंग पाहायला मिळते आणि ही रिंग आपल्याला फक्त ओपन करावी लागते. सो रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन म्हणजे काय तर सायक्लिक कंपाऊंड्स पॉलिमरायझेस बाय रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. मोनोमर्समध्ये काही मोनोमर्स असे असतात की जे सायक्लिक नेचरचे असतात किंवा सायक्लिक कंपाऊंड्स असतात. मग त्या सायक्लिक कंपाऊंडचं पॉलिमरायझेशन करत असताना त्यांची जी रिंग आहे किंवा त्यांचं सायक्लिक स्ट्रक्चर जे आहे ते फक्त जर ओपन केलं आणि ओपन करून जर ते एकमेकांना आपण जॉईन करत गेलो तर अशा टाईपच्या पॉलिमरना रिंग ओपनिंग पॉलिमर्स असं म्हटलं जातं किंवा त्या प्रोसेसला रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन असं म्हटलं जातं. इट इज हॅपन्स इन प्रेझन्स ऑफ स्ट्रॉंग ॲसिड ॲज अ कॅटलिस्ट. ही जी रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशनची प्रोसेस आहे ती नेहमी एखाद्या स्ट्रॉंग ॲसिडला कॅटलिस्ट म्हणून वापरून केली जाते. So it is also called as strong acid catalyzed reactions. These reactions are nothing but the strong acid catalyzed reactions. मग त्याचं एक्झाम्पल जर आपण पाहिलं ह्या रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशनचं तर त्याचं एक्झाम्पल आहे नायलॉन 6. याचं एक्झाम्पल आहे नायलॉन 6. मग याचं
नायलॉन 6 हे एक्झाम्पल आहे. मग खाली जी रिएक्शन आहे ते खालच्या रिएक्शनमध्ये आपल्याला इथं दिसतंय की कॅप्रोलॅक्टम हे एक सायक्लिक कंपाऊंड आहे. त्याच्यामध्ये हा कार्बोनिल ग्रुप आहे सुरुवातीचा, आणि हा जो कार्बोनिल ग्रुप आहे, आणि याच्यानंतर हा NH अमाइन ग्रुप आहे, आणि त्याच्यानंतर इथं हा 1, हा 2, हा 3, हा 4 आणि हा 5 असे 5 होमोलॉगस सिरीज आहेत. असे हे एक सायक्लिक कंपाऊंड आहे की ज्या सायक्लिक कंपाऊंडमध्ये 5 कार्बनची चेन आहे, आणि त्याचबरोबर हा एक कार्बोनिल ग्रुप आहे आणि त्याचबरोबर एक अमाइन ग्रुप आहे. तर ह्या कॅप्रोलॅक्टम ह्या सायक्लिक कंपाऊंडचं जर तुम्ही पॉलिमरायझेशन केलं आणि इथं कॅटलिस्ट म्हणून इनिशिएटर वॉटर मॉलिक्यूल, वॉटर हे इनिशिएटर म्हणून तिथं वापरलंय, हाय टेम्परेचरला आणि इन व्हॅक्यूम त्याचं जर पॉलिमरायझेशन केलं तर हे जे कॅप्रोलॅक्टम सायक्लिक कंपाऊंड आहे त्या कॅप्रोलॅक्टममध्ये जी रिंग जी आहे तिची जी सायक्लिक त्याचं जे नेचर आहे ते सायक्लिक नेचर अर्थात ब्रेक होतं. त्याची रिंग जी आहे ती रिंग ब्रेक होते, आणि त्यातला अमाइन ग्रुप आणि जो कार्बोनिल ग्रुप आहे, अमाइन ग्रुप आणि जो कार्बोनिल ग्रुप आहे, म्हणजे हा कॅप्रोलॅक्टम जो आहे तो कॅप्रोलॅक्टम इथून जो आहे तो ब्रेक होतो, आणि ते रिंग जे आहे ते रिंग ओपन होते, आणि त्याच्यापासून तुम्हाला पॉलीअमाइड 6 किंवा नायलॉन 6 हे रिंग ओपनिंग पॉलिमर जे आहे ते रिंग ओपनिंग पॉलिमर पाहायला मिळतं. म्हणजे इथं होतंय काय, तर सिम्पली जे सायक्लिक कंपाऊंड्स आहेत त्या सायक्लिक कंपाऊंडमधले जे सायकल आहे किंवा रिंग आहे त्या रिंगचं फक्त ओपनिंग होतं इन प्रेझन्स ऑफ कॅटलिस्ट. स्ट्रॉंग ॲसिड हे कॅटलिस्ट वापरलं तर त्याच्या प्रेझन्समध्ये आपल्याला हाय टेम्परेचरमध्ये या सायक्लिक कंपाऊंडमधली जी रिंग आहे ती रिंग ओपन केली जाते, आणि त्यांचे मोनोमर्स एकमेकांना आपल्याला ॲड करता येतात, आणि त्याच्यापासून ते जे पॉलिमर आहे ते पॉलिमर आपल्याला इथं तयार करता येतं. तर अशा प्रकारे या रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशनमध्ये आपल्याला हे सायक्लिक कंपाऊंडचं पॉलिमरायझेशन करून त्याच्यापासून हे पॉलिमर जे आहेत ते पॉलिमर्स तयार करता येतात, ज्यांना आपण रिंग ओपनिंग पॉलिमर्स असं सुद्धा म्हणतो. तर इथं हा क्लासिफिकेशनचा जो प्रकार होता, क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशन तिसरा, तो इथं संपतोय. आता याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो क्लासिफिकेशनचा, तो आहे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. म्हणजे पॉलिमरचं असं क्लासिफिकेशन की ज्या क्लासिफिकेशनमध्ये आपण त्या पॉलिमर्समध्ये असणारे जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनवरती फोकस करतो. सो ऑन द बेसिस ऑफ intermolecular force of attraction, the polymers are further divided into first elastomers. मग इलॅस्टोमर्स म्हणजे काय, तर these are weak elastic polymers having weak van der Waals forces. इलॅस्टोमर्स म्हणजे असे पॉलिमर्स की ज्या पॉलिमर्समध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो वीक असतो. These are weak elastic polymers having weak van der Waals forces. यांच्यामध्ये त्या पॉलिमर्समध्ये वीक van der Waals फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपल्याला पाहायला मिळतं, आणि ज्यांच्यामध्ये इलेस्टिक बिहेवियर जे ते इलेस्टिक बिहेवियरसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. इलेस्टिक बिहेवियर त्याच्यामध्ये कशामुळे येतं, हिअर क्रॉस लिंकेज बिटवीन द मोनोमर्स हेल्प्स टू स्ट्रेच व्हाईल अप्लाइंग फोर्सेस. हे जे इलॅस्टोमर्स आहेत ते इलॅस्टोमर्समध्ये वीक van der Waals फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, आणि शिवाय त्याच्यामध्ये इलेस्टिक बिहेवियर जे आहे ते इलेस्टिक बिहेवियरसुद्धा त्याच्यामध्ये असतं. ते कशामुळं, तर त्या पॉलिमर्समध्ये जे मोनोमर्स आहेत त्या मोनोमर्समध्ये क्रॉस लिंकेज जे आहे ती क्रॉस लिंकेज आपल्याला पाहायला मिळते. या क्रॉस लिंकेजमुळं स्ट्रेचिंग जे आहे ते स्ट्रेचिंग आपल्याला या पॉलिमर्समध्ये पाहायला मिळतं. व्हाईल अप्लाइंग फोर्स, ज्यावेळी त्या पॉलिमरवरती एखादा फोर्स, मेकॅनिकल फोर्स तुम्ही अप्लाय करता त्यावेळी त्याच्यामधल्या मोनोमर्समध्ये क्रॉस लिंकेज असल्यामुळं अर्थात ते काय होतात, ताणले जातात, किंवा त्यांच्यामध्ये इलेस्टिक बिहेवियर जे आहे ते इलेस्टिक बिहेवियर आपल्याला असलेलं पाहायला मिळतं.
त्याच्यानंतर ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, ह्या इंटरमॉलिक्युलर फोर्सेसनुसार ह्या पॉलिमरचा दुसरा प्रकार पडतो, तो आहे फायबर्सचा. मग फायबर्स म्हणजे काय? तर फायबर्स म्हणजे असे पॉलिमर्स की ज्यांच्यामध्ये पॉलिमेरिक फायबर्स जे आहेत ते पॉलिमेरिक फायबर्स आपल्याला पाहायला मिळतात इन द फॉर्म्स ऑफ थ्रेड्स, और सिम्पली दीज आर पॉलिमेरिक फायबर्स विच फॉर्म्स थ्रेड्स. म्हणजे असे पॉलिमर्स की जे मुळातच आपल्याला धाग्यांच्या स्वरूपात किंवा दोऱ्यांच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दीज आर पॉलिमेरिक फायबर्स विच फॉर्म्स थ्रेड्स, की ज्यांच्यापासून दोऱ्या जे आहेत किंवा धागे जे आहेत ते धागे बनवले जातात, असे पॉलिमेरिक फायबर्स म्हणजे फायबर्स. त्याच्यानंतर पुढचा प्रकार जो आहे या इंटरमॉलिक्युलर फोर्सनुसार पॉलिमरचा, तो आहे सी थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स. थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स म्हणजे काय? तर असे पॉलिमर्स की ज्यांना हीट केल्यानंतर त्यांचा शेप जो आहे तो आपल्याला बदलता येतो आणि ते थंड झाल्यानंतर त्यांचा शेप जो आहे तो आहे तसा म्हणजे ते रिजिड होतात. परत त्यांना हीट केलं की त्यांचा शेप जो आहे तो आपल्याला परत काय करता येतो? बदलता येतो. म्हणजे वारंवार त्यांचा शेप आपल्याला हीटिंग केल्यानंतर बदलता येतो आणि कूलिंग केल्यानंतर आहे तसा तो मेंटेन करता येतो. तर असे जे पॉलिमर्स आहेत त्यांना थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स असं म्हटलं जातं. द प्लास्टिक which are molded by heating and hardening on cooling. Such polymers are called as thermoplastic polymers. Such polymers are called as thermoplastic polymers. आपल्याला माहिती आहे की जे PVCच्या पाईप आहेत, ते PVCच्या पाईपना जर समजा तुम्ही गरम केलं आणि त्याच्यावरती जर समजा थोडासा प्रेशर अप्लाय केलं किंवा थोडासा दाब दिला तर त्याचा आकार आपल्याला बदलता येतो. त्याच्यानंतर परत एकदा थोडंसं त्याला हीट केलं आणि परत त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला किंवा दाबलं त्याला की त्याचा परत आकार आपल्याला बदलता येतो. परत थंड केला की जो आकार दिला तो आहे तसा त्याचा राहतो. म्हणजे वारंवार त्याला आपण फोर्स म्हणजे गरम करून त्याचा आकार आपल्याला बदलता येतो किंवा त्याला मोल्ड करता येतो. हवी तेव्हा त्याला हीट करा आणि त्याला मोल्ड करा आणि सॉफ्ट म्हणजे त्याला थंड करून त्याला हार्ड बनवा. तर असे जे पॉलिमर्स आहेत की ज्यांचा शेप वारंवार आपल्याला काय करता येतो? गरम करून बदलता येतो आणि थंड केल्यानंतर हार्ड बनवता येतं त्यांना, अशा पॉलिमर्सना थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल PVC पाईप, पॉलिव्हिनिल क्लोराईड हे त्याचं एक्झाम्पल. याच्यानंतर दुसरा आणखीन एक शेवटचा प्रकार पडतो या इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शननुसार पॉलिमरचा, तो आहे डी थर्मोसेटिंग पॉलिमर्स. मग थर्मोसेटिंग पॉलिमर्स म्हणजे काय? तर असे पॉलिमर्स की ज्या पॉलिमर्सना आपल्याला एकदा सुरुवातीला गरम असताना जो शेप दिलेला आहे तो शेप त्याचा आहे तसा मेंटेन होतो, किंवा जे पॉलिमर्स रिजिड आहेत, कठीण आहेत आणि त्यांना सुरुवातीला जो शेप दिलेला आहे तो काही केला त्याचा शेप आपल्याला बदलता येत नाही किंवा त्यांचा आकार आपल्याला बदलता येत नाही, जरी त्याला पुन्हा आपण हीट केलं किंवा पुन्हा त्याला गरम केलं तरी. which cannot be or the polymers which cannot be remolded again by applying heat, such polymers are called as thermosetting polymers. तर थर्मोसेटिंग पॉलिमर्स म्हणजे काय? तर दीज आर द रिजिड पॉलिमर्स, म्हणजे हे थोडेसे कडक अशा स्वरूपाचे पॉलिमर्स असतात. वन्स दे गेट शेप्ड ऑन हिटिंग दे कॅनॉट बी रिमोल्डेड. एकदा जर का ह्या पॉलिमर्सना तुम्ही शेप दिला की नंतर त्यांचा शेप आपल्याला काही केला काय करता येत नाही, बदलता येत नाही. असे जे पॉलिमर्स असतात त्यांना थर्मोसेटिंग पॉलिमर्स असं म्हटलं जातं. त्याचं एक्झाम्पल आहे फॉर एक्झाम्पल बॅकेलाईट. प्लॅस्टिक बॅकेलाईट जे ते प्लॅस्टिक बॅकेलाईट ह्या थर्मोसेटिंग पॉलिमरचं एक्झाम्पल आहे. आपल्याला माहिती आहे प्लॅस्टिकची खुर्ची जी आहे ते प्लॅस्टिकच्या खुर्चीला जर समजा त्याचा पाय मोडला तर परत आपण गरम करून तो पाय त्या प्लॅस्टिकच्या खुर्चीला चिटकवू शकत नाही किंवा त्या प्लॅस्टिकच्या खुर्चीचा पुन्हा एकदा पाय त्याला बसवू शकत नाही आपण. म्हणजे ते रिजिड आहे, हार्ड आहे प्लॅस्टिक, ते सुद्धा प्लॅस्टिकच आहे, परंतु ते अशा प्रकारचं प्लॅस्टिक आहे की एकदा त्याला सुरुवातीलाच त्या प्लॅस्टिकच्या खुर्चीचा आकार दिला की नंतर काही केलं आपण त्याला हीट करून त्याचा आकार आपण काही करू शकत नाही, बदलू शकत नाही. एकदा त्याचा आकार सेट केला की सेटच झाला, त्याला परत आपण रिमोल्ड करता येत नाही, म्हणजे परत त्याला मोल्ड करू शकत नाही आपण. असे जे पॉलिमर्स आहेत त्यांना थर्मोसेटिंग पॉलिमर्स असं म्हटलं जातं. सो ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस देअर आर 4 टाइप्स. इंटरमॉलिक्युलर फोर्स
फोर्सेसनुसार पॉलिमरचे हे 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे इलॅस्टोमरचा. हे इलॅस्टोमरमध्ये आपल्याला इलॅस्टिक बिहेवियर जे आहे ते इलॅस्टिक बिहेवियर त्या पॉलिमरमध्ये पाहायला मिळतं. कुणामुळं? तर त्या पॉलिमरमधले जे मोनोमर्स आहेत त्या मोनोमर्समध्ये क्रॉस लिंकेज जे आहे त्या क्रॉस लिंकेजमुळं इलॅस्टिक बिहेवियर आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं. त्यांच्यामध्ये इलॅस्टोमर्समध्ये जनरली वीक वॉन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो वीक वॉन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, त्याच्यामुळं इलॅस्टिक बिहेवियर आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. हा पहिला प्रकार इलॅस्टोमरचा ऑन द बेसिस ऑफ इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दुसरा प्रकार आहे पॉलिमरचा फायबरचा. फायबर्स म्हणजे काय तर दीज आर द पॉलिमेरिक फायबर्स विच फॉर्म्स थ्रेड्स. असे पॉलिमर्स की ज्यांच्यापासून आपल्याला दोरे मिळतात त्यांना फायबर्स असं म्हटलं जातं. तिसरा प्रकार आहे थर्मोप्लास्टिक पॉलिमर. थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स म्हणजे असे प्लास्टिक किंवा असे पॉलिमर्स की ज्यांना वारंवार आपल्याला काय करता येतं, हीट करून मोल्ड करता येतं, ज्यांचा शेप आपल्याला वारंवार काय करता येतो, बदलता येतो, त्याला थर्मोप्लास्टिक पॉलिमर म्हटलं जातं. आणि चौथा प्रकार आहे थर्मोसेटिंग पॉलिमर. म्हणजे असे पॉलिमर की ज्यांना एकदा सुरुवातीला तुम्ही मोल्ड केलेलं आहे, त्याच्यानंतर त्याला गरम करून किंवा हीट करून त्याला रिमोल्ड करता येत नाहीत, किंवा द पॉलिमर्स विच कॅनॉट बी रिमोल्डेड बाय अप्लाइंग हीट, सच पॉलिमर्स आर कॉल्ड एज थर्मोसेटिंग पॉलिमर्स. ठीक आहे. आता याच्यानंतर पुढचा भाग येतो ह्या क्लासिफिकेशनचा. क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ मोनोमर्स. त्या पॉलिमर्समध्ये जे मोनोमर्स आहेत त्या मोनोमरनुसार सुद्धा आपल्याला त्या पॉलिमरचं क्लासिफिकेशन जे आहे ते क्लासिफिकेशन करता येतं. मग हा क्लासिफिकेशनचा पुढचा प्रकार आहे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ मोनोमर्स. ऑन द बेसिस ऑफ मोनोमर्स पॉलिमर्स आर फर्दर क्लासिफाईड इन टू अगेन 2 टाईप्स. मग ह्या मोनोमरनुसार सुद्धा किंवा टाईप ऑफ मोनोमरनुसार सुद्धा या पॉलिमरचं क्लासिफिकेशन केलं तर त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार त्यातला जो आहे तो आहे होमोपॉलिमर्स. मग होमोपॉलिमर्स म्हणजे काय? द पॉलिमर्स हॅविंग ओनली वन टाईप ऑफ मोनोमर्स. असे पॉलिमर्स की ज्यांच्यामध्ये फक्त एकाच प्रकारचा किंवा एकच मोनोमर असतो. एकच म्हणण्यापेक्षा एकाच प्रकारचा मोनोमर असतो. दॅट इज द पॉलिमर्स फॉर्मड बाय सिंगल मोनोमर्स. म्हणजे असे पॉलिमर्स की ज्यांच्यामध्ये एकाच प्रकारचे मोनोमर्स जे आहेत ते पाहायला मिळतात, त्या पॉलिमर्सना होमोपॉलिमर्स असं म्हटलं जातं. त्याचं एक्झाम्पल आहे फॉर एक्झाम्पल पॉलिथिन. त्याचं एक्झाम्पल आहे पॉलिथिन. आता पॉलिथिनमध्ये इथिन जे आहे ते इथिन तुम्हाला वारंवार पाहायला मिळतं. म्हणजे तिथं एकच प्रकारचा मोनोमर आहे इथिनचा. त्या इथिनचं पॉलिमरायझेशन केले, नंबर ऑफ मॉलिक्युल्स कंबाईन केले की तुम्हाला हे पॉलिथिन मिळतं. हे पॉलिथिन जे आहे ते होमोपॉलिमरचं एक्झाम्पल आहे. ते काय आहे? होमोपॉलिमरचं एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये इथिन हा एकमेव मोनोमर तिथं वापरला जातो पॉलिमरायझेशनसाठी, आणि त्याच्यापासून ते पॉलिथिन जे आहे ते पॉलिथिन तयार होत असतं. त्याच्यानंतर ऑन द बेसिस ऑफ मोनोमर्स किंवा टाईप्स ऑफ मोनोमर्स दुसरा प्रकार पडतो कोपॉलिमर्स. दुसरा प्रकार पडतो कोपॉलिमर्स. मग कोपॉलिमर्स म्हणजे काय? तर असे पॉलिमर्स की ज्या पॉलिमर्समध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारचे मोनोमर्स जे आहेत ते 2 वेगवेगळ्या प्रकारचे मोनोमर्स आपल्याला पाहायला मिळतात. पॉलिमर्स हॅविंग 2 or more टाईप्स ऑफ मोनोमर्स कॉल्ड ॲज कोपॉलिमर्स. कोपॉलिमर्स म्हणजे द पॉलिमर्स हॅविंग 2 or more टाईप्स ऑफ मोनोमर्स called as copolymers. That is, the polymers formed by 2 different types of monomers. 2 वेगवेगळ्या मोनोमर पासून जे पॉलिमर्स तयार होतात त्यांना कोपॉलिमर्स असं म्हटलं जातं. त्यांना कोपॉलिमर्स असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल त्याचं आहे बुनायस रबर. त्याचं एक्झाम्पल आहे बुनायस रबर. ह्या बुनायस रबरमध्ये 2 वेगवेगळे मोनोमर्स जे आहेत ते 2 वेगवेगळे मोनोमर्स आपल्याला कंबाईन करावं लागतात. त्या 2 वेगवेगळ्या मोनोमर्सला कंबाईन केल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला हे बुनायस रबर जे आहे आर्टिफिशियल रबर, ते आर्टिफिशियल रबर आपल्याला तयार करता येतं. त्याच्यामध्ये स्टायरीन आणि आयसोप्रीन हे 2 वेगवेगळे मोनोमर्स आहेत. त्या स्टायरीनला आयसोप्रीन बरोबर ज्यावेळी तुम्ही पॉलिमरायझेशनसाठी कंबाईन करता, म्हणजे स्टायरीन हा झाला एक मोनोमर आणि दुसरा आयसोप्रीन हा दुसरा मोनोमर झाला. मग ह्या 2 वेगवेगळ्या मोनोमरला आपण पॉलिमरायझेशनसाठी ज्यावेळी एकत्र करतो त्यावेळी तयार होतो हा बुनायस रबर. तिथं ते रबर आहे, आयसोप्रीन म्हणजे रबर आहे, आणि त्यातला यस जो आहे तो यस हा स्टायरीन दर्शवतो. ठीक आहे. मग बुनायस रबरमध्ये हे 2 घटक आहेत किंवा 2 मोनोमर्स आहेत. पहिला आहे स्टायरीनचा आणि दुसरा आहे आयसोप्रीनचा म्हणजे रबराचा भाग. मग त्या कृत्रिम रबराला, बुनायस या कृत्रिम रबराला जर तयार करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आयसोप्रीन म्हणजे रबराला स्टायरीन बरोबर कंबाईन करावं लागेल, आणि मग त्याच्यापासून तुम्हाला हे कोपॉलिमर बुनायस
रबर हे कोपॉलिमर किंवा आर्टिफिशियल रबर हे पॉलिमर मिळते. सो ऑन द बेसिस ऑफ मोनोमर्स परत ह्या पॉलिमरचे हे दोन प्रकार पडतात. होमोपॉलिमर्स म्हणजे ज्याच्यामध्ये एकाच प्रकारचे मोनोमर्स असलेले पाहायला मिळतात, आणि दुसरे कोपॉलिमर्स म्हणजे ज्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे मोनोमर्स जे आहेत ते दोन वेगवेगळ्या प्रकारचे मोनोमर्स आपल्याला तिथं पाहायला मिळतात. त्याच्यानंतर ह्या क्लासिफिकेशनचा पुढचा आणि शेवटचा प्रकार तो आहे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ बायोडिग्रेडेबिलिटी. क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ बायोडिग्रेडेबिलिटी. So on the basis of biodegradability, polymers are further divided into. मग ह्या बायोडिग्रेडेबिलिटी वरून जर ह्या पॉलिमरचं क्लासिफिकेशन करायचं असेल तर त्याचे दोन प्रकार पडतात. पहिला बायोडिग्रेडेबल. आता बायोडिग्रेडेबिलिटी म्हणजे काय, तर असे पॉलिमर्स की जे ह्या एन्व्हायरमेंटमध्ये डिग्रेड होतात किंवा डिकम्पोज होतात, जे नष्ट होतात विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, त्यांना म्हणायचं बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. मग बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स म्हणजे काय की असे पॉलिमर्स की जे वातावरणामध्ये किंवा एन्व्हायरमेंटमध्ये पर्यावरणामध्ये असणारे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, मग बॅक्टेरियाज असतील, व्हायरसेस असतील किंवा इतर मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्याच्यावरती अफेक्ट करतात आणि त्या पॉलिमरला नष्ट करतात, डिकम्पोज करतात. असे जे पॉलिमर्स आहेत त्यांना बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स असं म्हटलं जातं. दे आर कॉल्ड एज बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. पॉलिमर्स विच अफेक्ट बाय मायक्रोब्स म्हणजे बायोडिग्रेडेबल पॉलिमर म्हणजे असे पॉलिमर की ज्या पॉलिमरवरती मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, अफेक्ट करतात आणि त्यांना डिकम्पोज करतात, नष्ट करतात. असे पॉलिमर्स म्हणजे बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. मग त्याचं एक्झाम्पल आहे फॉर एक्झाम्पल PHBV पॉलिमर. फॉर एक्झाम्पल आहे PHBV पॉलिमर. हे PHBV पॉलिमर कुठं वापरलं जातं, तर अलीकडच्या काळामध्ये जे सर्जिकल इन्स्ट्रुमेंट आहेत किंवा मेडिकल फील्डमध्ये अलीकडच्या काळामध्ये एक नवीन प्रकारचं प्लॅस्टिक वापरलं जातं, नवीन प्रकारचं बँडेज वापरलं जातं. ऑर्थोपेडिक्स सर्जन जे आहेत ते ऑर्थोपेडिक सर्जन एक नवीन प्रकारचं बँडेज आपल्याला देतात. पहा, काही वेळा साधारणतः एक छोटासा क्रॅक असेल किंवा मायनर जर समजा फ्रॅक्चर असेल तर त्यासाठी तेवढ्याच पार्टला एक अबोली कलरचं बँडेज द्यायचे, बँडेज लावलं जातं. पूर्वी POPचं बँडेज असायचं हार्ड, परंतु आत्ता ते अलीकडच्या काळामध्ये छोट्या फ्रॅक्चरसाठी अबोली कलरचं बँडेज आहे, ते अबोली कलरचं बँडेज वापरलं जातं. ते नंतर कट करून तुम्ही जर डस्टबिनमध्ये टाकलं तर काही महिन्यानंतर ते आपोआप काय होतं, डिकम्पोज होतं, नष्ट होतं. मग ते जे पॉलिमर आहे, ते जे मटेरियल आहे अबोली कलरच्या बँडेजमध्ये वापरलं जाणार, ते आहे PHBV पॉलिमर्स. ऑर्थोपेडिक इक्विपमेंटमध्ये ते वापरलं जातं. याच्यानंतर या ऑन द बेसिस ऑफ बायोडिग्रेडेबिलिटी पॉलिमरच्या तर त्याचा पुढचा प्रकार आहे नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. पुढचा प्रकार आहे नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. पण नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स म्हणजे काय, तर असे पॉलिमर्स की ज्या पॉलिमर्सवरती मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते मायक्रो ऑर्गॅनिझम अफेक्ट करत नाहीत. द पॉलिमर्स विच आर नॉट अफेक्टेड बाय microorganisms or microbes, such polymers are called as non-biodegradable polymers. त्याचं एक्झाम्पल आहे फॉर एक्झाम्पल प्लॅस्टिक बॅकलाइट. त्याचं एक्झाम्पल आहे प्लॅस्टिक बॅकलाइट. आपल्या सर्वांना माहिती आहे प्लॅस्टिक जे ते प्लॅस्टिक वर्षानुवर्षे या पृथ्वीतलावरती ॲज इट इज राहतं, पर्यावरणामध्ये आहे तसंच राहतं. त्याचं रिसायकलिंग आपल्याला करता येतं, पण ते पूर्णपणे आपल्याला काय करता येत नाही, नष्ट करता येत नाही, किंवा ते पर्यावरणातून पूर्णपणे आपल्याला 100% नष्ट करता येत नाही. म्हणून प्लॅस्टिक टाळा असं आपण वारंवार म्हणत असतो. कारण का, कारण हे प्लॅस्टिक जे काय आहे ते पर्यावरणातून आपल्याला नष्ट करता येत नाही. तर हे प्लॅस्टिक जे आहे किंवा प्लॅस्टिक बॅकलाइट हे नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमरचं एक्झाम्पल आहे. कारण प्लॅस्टिकवरती मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे ते मायक्रो ऑर्गॅनिझम अफेक्ट करत नाही किंवा प्लॅस्टिकला डिकम्पोज करू शकत नाहीत किंवा प्लॅस्टिकला ते नष्ट करू शकत नाहीत. ठीक आहे. तर इथं हा जो क्लासिफिकेशनचा भाग आहे तो क्लासिफिकेशनचा भाग संपतोय. मग आत्तापर्यंत आपण सगळे जे क्लासिफिकेशनचे प्रकार पाहिलेले आहेत ते कुठले, ते कोणते कोणते, तर सुरुवातीपासून आपण पॉलिमरच्या क्लासिफिकेशनमध्ये थोडंसं ओव्हरलुक करूया. सुरुवातीला आपण पाहिलं होतं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ सोर्स किंवा ओरिजिन. त्याच्यामध्ये नॅचरल पॉलिमर, सिंथेटिक पॉलिमर, सेमी सिंथेटिक पॉलिमर. त्याच्यानंतर दुसरा प्रकार पाहिला होता आपण ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. तर स्ट्रक्चरनुसार पुन्हा त्याचे 3 प्रकार पडतात, लिनियर पॉलिमर, ब्रँच्ड पॉलिमर,
आणि क्रॉस लिंक्ड पॉलिमर. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आपण पाहिला होता ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशन. ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशनमध्ये परत त्याचे 3 प्रकार पडतात. पहिला ॲडिशन पॉलिमर, त्याच्यानंतर दुसरा कंडेन्सेशन पॉलिमर आणि तिसरा रिंग ओपनिंग पॉलिमर. त्याच्यानंतर चौथा प्रकार आपण क्लासिफिकेशनचा पाहिला होता ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. या चौथ्या प्रकारामध्ये सुरुवातीला आपण त्यातला सबटाईप पाहिला होता इलेस्टोमर्स, दुसरा सबटाईप त्याच्यामध्ये पाहिला होता फायबर्स, तिसरा सबटाईप त्याच्यामध्ये पाहिला होता थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स आणि चौथा सबटाईप त्यातला पाहिला होता थर्मोसेटिक पॉलिमर्स. आणि शेवटचा सेकंड लास्ट जो क्लासिफिकेशनचा प्रकार आहे तो आपण पाहिला होता क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ मोनोमर्स. सो ऑन द बेसिस ऑफ मोनोमर्स देअर आर 2 टाइप्स. त्याचे परत 2 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे होमोपॉलिमर्स आणि दुसरा प्रकार आहे कोपॉलिमर्स. आणि लास्ट क्लासिफिकेशनचा हा शेवटचा प्रकार क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ बायोडिग्रेडेबिलिटी. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे बायोडिग्रेडेबल पॉलिमर आणि दुसरा नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. इथं हा जो क्लासिफिकेशनचा भाग आहे तो क्लासिफिकेशनचा भाग इथं संपतोय. याच्यानंतर या टॉपिकचा जो पुढचा भाग आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. धन्यवाद.